इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। मामा त्याच्यावरच बसा, त्या मोठ्या चटईवर बसा, येते की ऐकायला? येते ना? का मी पुढे येऊ? तर पंचास्तिकाय संग्रहमध्ये 15वी गाथा बघत होतो आपण। भावस नथी नासो नथी अभावस चेव उपादो गुणपज्जये सुभावा उपादवये पकुवंती। काय सांगितलं अर्थ सांगा? भाव म्हणजे द्रव्य, सांगायला 21। भावाचा नाश होत नाही म्हणजे समजत होतं का? काल सांगितलं होतं. बरं, द्रव्याचा सर्वथा नाश होत नाही। आणि पुढे सांगितलं अभावस्च एव नथी उपादो, म्हणजे अभावाचा सर्वथा अभाव असणाऱ्या असतचा उत्पाद होत नाही। सर्वथा सतचा नाश होत नाही, सर्वथा असतचा उत्पाद होत नाही। तर काय करतं द्रव्य? गुण आणि पर्यायांमध्ये उत्पाद व्यय करतं असं सांगायचं आहे। म्हणजे गुण आणि पर्याय रूपाने त्याचं परिणमन चालू आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा सतरूपच आहे। असत रूपाने उत्पाद आणि व्यय दिसून आलं तरी तिथं द्रव्य सत आहेच। काय फायदा होतो हे समजून सांगितलं होतं काल। समजून काय फायदा? द्रव्य सत आहे आणि पर्यायांमध्ये उत्पाद व्यय चालू आहे। डॉक्टर काका, सत्व असत्व समजून काय फायदा? एक 2 मिनिटं जरा पेशंट जरा सिरियस आहे। होय, बरं सांगा त्यांना। सत आहे, जीवाचा कधी नाश होत नाही। तर काय फायदा समजून? पर्यायवर्त दृष्टी, आपली पर्यायवर्त दृष्टी असते ना ती दृष्टी, आणि या मनुष्य पर्यायामध्ये पण मी आहे, मी दीपाली आहे असं जे म्हणजे आपण तसंच ते करतोय। त्रिकाली ध्रुव बघत नाही ना आपण, आपल्याला पण बघत नाही। मी दीपाली नाही असं म्हणा, मी जीव आहे, त्रिकाली आहे। तर सांगायचंय की जी काही उत्पन्न होणारी पर्याय आहे, भले ही रागद्वेषाची पर्याय असेल, मामा ऐकू येते ना? रागद्वेष उत्पन्न झाले, नष्ट झाले एका समयासाठी, काही समयांसाठी रागद्वेष झाले आणि ते पुन्हा नष्ट झाले, तुम्ही शांत झालात म्हणजे अशांतीचा नाश झाला, शांतीची पर्याय उत्पन्न झाली। मग हे जे बदल झाले त्या बदलांकडे बघायचंय का त्या दोन्ही अवस्थेमध्ये कोण आहे त्याला जाणणारा, त्याला बघायचंय। आपलं सगळं लक्ष असतं अशांतीकडं, मग त्या अशांतीला धरून आपण अनेक काळपर्यंत त्याचा विचार चिंतन म्हणल्यावर पुन्हा पुन्हा काय येणार हो, तशाच पर्यायांचा उदय येणार। म्हणून सांगतायत काय करा, जिथं जे तुम्हाला म्हणजे सांगितलं ना, जे क्रोधी अवस्थेमध्ये पण आहे आणि निष्क्रोध अवस्थेमध्ये पण आहे त्याला लक्ष करा, तर तुम्हाला तिथं पुन्हा कषायांची उत्पत्ती होणार नाही। मग तिथे एका पुराणाच्या कुठल्या तरी कथामध्ये असं सांगितलं त्यांनी की त्या मनुष्याचं, त्या व्यक्तीचं स्थितीकरण करायचं होतं मुनींना। तर त्यावेळेस मुनींनी सांगितलं काय की जेव्हा तू त्या कोणावर कषाय केले, क्रोध केला, काही पाप केलं, तर ते पाप करत असताना सुद्धा तू निष्पाप होतास, आणि आता जेव्हा प्रतिक्रमण प्रायश्चित्त करतोयस तरी सुद्धा तू त्याच्यामध्ये निष्पाप आहेस। मग असं पाहण्याची दृष्टी म्हणजेच तिथं भाव आणि अभाव समजला आपल्याला। मग तसंच आपण सुद्धा सांगितलं मिथ्यात्व अवस्थेमध्ये पण मी सत होतो, सम्यक दर्शन झालं या अवस्थेत पण मी सतरूप आहे। मग त्या सतला धरणं, त्याला जाणणं म्हणजेच सम्यक दर्शन आहे।
आणि ज्याची दृष्टी सत्वर आली त्याला जन्ममरणाचं, सुखदुःखाचं किंवा काय इष्टानिष्टाचं त्रास होणार नाही. त्याच्याकडं त्याच्या निमित्तात अशांती होणार नाही. म्हणून सांगितलं मामा, घरात कोणी कसंही असेल तरी सुद्धा ते माझ्याशी गैर वागले, समजा त्यांनी मला काय निंदा केली, माझ्यावर कशाय केले, काय करायचं मामा? काय करणार? म्यूट, शांत बसायचं. म्हणा की शांत राहायचं. हो ना. मग सांगायचं की कोणी आपल्याला अशांत करू शकत नाही बाहेर. मग जी अशांती होती ती मीच करतोय, म्हणजे माझं परिणमन झालंय ना. जे सत आहे तेच परिणमन करून एका पर्यायातून दुसऱ्या पर्यायात जाते. मग जेव्हा अशांती होती तिथं पण सत होता आणि जेव्हा शांत झालो तिथं पण मी सत आहे. मग त्या सतकडे पाहणं, त्याला लक्ष करणं हे सम्यक दर्शन आहे. ठीक आहे. तर ध्रुव स्वभाव सत आहे आणि त्याला मी जाणतोय हे आपल्याला निर्णय करायचा आहे. एवढ्यावरून आपली दृष्टी सगळी पर्यायाकडं, असतकडे आहे. म्हणून ज्याची ज्याची दृष्टी असतवर आहे त्याला नियमाने दुःख आहे. कशावर दृष्टी आहे? कधी इथून जायचं, इथंच राहायचं, आज जायचं हे विचार नाही आहे. मग असं काही मला एकांचा फोन आला होता आणि त्यांना माइल्ड पॅरालिसिस अटॅक येऊन गेला आहे. त्यामुळं त्यांचं जरासं वर्किंग कमी आहे शरीराचं. त्यामुळं ते म्हणले, मी म्हटलं आहे का चांगलं सगळं, ज्ञान ध्यानात चालू आहेत का असं मी विचारलं त्यांना. ते म्हणाले की आहे चांगलं, पण म्हणले आता बाहेर कुठं जात नाही. म्हणले मंदिर जवळ आहे पण तरी आता त्यांना अशक्त असतील शरीराने, त्यामुळं ते म्हणले मी नाही जात बाहेर. म्हटलं बाहेर जायचंच नाही आहे आपल्याला, आज जायचं आहे. म्हटलं कुठं जायचं? आज जायचा प्रयोग करायचा आहे. मामा कुठं जायचं दिवाळीला? दिवाळीला कुठं जायचंय? दिवाळीला कुठं जायचंय? आज जायचंय. हो, बाहेर कुठं जायचं नाही आहे, सगळ्यांना बाहेर जायचंय. सुट्ट्या आहेत ना, फिरायला सगळ्यांना बाहेर जायचंय. तर तिथं आज जावा हे सांगायला लागले. चला, तर जयसेनाचार्यजींची टीका आहे. 15वी गाथा काढली तीच आहे ना, भावस्य नथी नासो. वरती शीर्षक आहे, अथ सती धर्मिणी धर्माः चिंत्यन्ते द्रव्यम नास्ति सप्तभंगाः कस्य भविष्यन्ति इति. नाही, चुकलं वाचायचं माझं. अथ सती धर्मिणी धर्माः चिंत्यन्ते द्रव्यम नास्ति सप्तभंगाः कस्य भविष्यन्ति इति बौद्धमतानुसारी शिष्येण पूर्वपक्षे कृते सती परिहार रूपेण गाथा पातनिकाम करोति. काय सांगायचंय? असं असताना बौद्ध आहे ना, तो शंकाकार समोर आहे, तो विचारतोय काय? असं असताना कसं? सतरूप धर्मीमध्ये द्रव्यांचा विचार करतायत. धर्म जे आहेत ते धर्मीमध्ये राहतात. धर्म म्हणजे अंश आणि धर्मी म्हणजे द्रव्य. काय म्हणले? धर्मी म्हणजे द्रव्य आणि धर्म म्हणजे काय हो? म्हणजेच गुण म्हणा, पर्याय म्हणा त्याच्या. ह्यालाच दुसरा शब्द आहे अंशी आणि ह्याला अंश म्हणायचं. अजून काय शब्द आहे तो? काय काय शब्द आहेत अजून? दिसतंय ना बोर्डवरचं? धर्माला स्वभाव म्हणू शकतो. स्वभाव म्हणजे आता इथं असं घ्यायचं, गुण आणि पर्याय या अपेक्षेने. धर्मी आणि धर्म असं भेद करत असताना तसं सांगायचं. पण स्वभाव म्हटलं तर इकडं काय घेणार परत मग? जिथं जशी विवक्षा आहे तसं धर्माचा अर्थ. अजून काय येणार हो? धर्मी म्हणा, अंशी म्हणा, गुणी म्हणा. गुण आणि गुणी असं म्हटलं तरी चालतंय. पर्याय, पर्यायी असे पण शब्द कुठं आलेत शास्त्रामध्ये. मग जेव्हा पर्याय म्हणतो तेव्हा अंश आहे, पर्यायी म्हणतो तेव्हा ते अखंड द्रव्य आहे. तर सांगतायत की जे अन्यमती आहेत ते मानतात, अनेकांचे वेगवेगळे मत आहेत. त्यामध्ये आता बौद्ध काय म्हणतात हे सांगतायत. द्रव्यम नास्ति सप्तभंगाः कस्य भविष्यन्ति.
द्रव्यच नाही किंवा द्रव्य राहत नाही तर सप्तभंग कोणाचे होणार? द्रव्यच नाही आहे ना त्यांच्या मतामध्ये, सत नाही आहे द्रव्य. कसं आहे? एक समयवरती आहे, उत्पन्न होते आणि नष्ट होते असं बौद्ध मती मानतात. माहिती राहू दे तुझी. काय सांगितलं? जिनमती काय म्हणतात? काय म्हणतात प्रज्वल जिनमती? बौद्धमती सांगतात द्रव्य असत आहे किंवा काय म्हणायचं क्षणिक आहे. आणि जिनमती काय म्हणणार? सत आहे. त्यांनी असत मानलं ना, क्षणिक मानलं. तर इथं आपण सांगतोय द्रव्य क्षणिक नाही आहे, शाश्वत आहे, सत आहे. बौद्धांनी क्षणिक मानलं आणि अनेकांतवादींनी शाश्वत मानलं. तर आहे शाश्वत द्रव्याचं स्वरूप, त्याची सिद्धी सांगतायत. जर द्रव्याला आपण सत नाही मानलं तर सप्तभंग कोणाच्यात घटित होणार, जे मागच्या गाथेमध्ये सांगून आले होते. इति बौद्ध मतानुसारी शिष्येण, अशा रीतीने बौद्ध मतानुसारी शिष्याच्या द्वारे पूर्वपक्ष केला असताना, म्हणजे तू कोण आहे? समोर बसलाय बौद्धमती आणि जिनमती उत्तर देत आहेत आचार्य. असा पूर्वपक्ष केला असताना त्याचं परिहार करण्याच्या रूपाने गाथा सांगणार आहेत. गाथाची पातनिका सांगतात. द्रव्यार्थिक नयेन आहे टीका. सतः पदार्थस्य विनाशः नास्ति, असतः उत्पादः नास्ति इति वचनेन क्षणिक एकांत बौद्धमतं निषेधयति. मिळाली का टीका? आहे ना? काय सांगताय? द्रव्यार्थिक नयाने कशाला म्हणायचं? द्रव्यार्थिक नय आणि कशाला म्हणायचं? पर्यायार्थिक नय. सर्व माहिती आहे, आता पटापटा सांगा. इथं कुठे द्रव्यार्थिक नय, पर्यायार्थिक नय? म्हणजे द्रव्यार्थिक. द्रव्यार्थिक नय द्रव्याचं कथन करतो, अखंडचं कथन करतो. आता ह्याला अखंड म्हणा, ह्याला खंडित म्हणा, चालतंय. तर द्रव्यार्थिक नय आहे तो अखंडचं कथन करतो आणि पर्यायार्थिक नय आहे तो खंडित अंशाचं कथन करतो. द्रव्यार्थिक नयाने सत पदार्थाचा विनाश नसतो आणि असतचा उत्पाद नसतो, अशा वचनाच्या द्वारे क्षणिक एकांत बौद्ध मताला निषेध करतात. गाणं ऐकायचं. असतचा उत्पाद नसतो आणि सतचा नाश नसतो. का सांगायला लागलं हे? कारण त्यांनी मानलं सत जे आहे ते पूर्ण नष्ट होतं आणि जे नाही ते उत्पन्न होतं. म्हणजे असत जे काय सर्वथा असत आहे त्याचा उत्पाद होतो असं त्यांनी मानलं. त्याच्यासाठी म्हणून खंडन करण्यासाठी ही गाथा सांगितली. काय अर्थ होता गाथेचा? भावाचा म्हणजे सतद्रव्याचा पदार्थाचा नाश होत नाही आणि अभाव म्हणजे असतरूप पदार्थाचा उत्पाद होत नाही. सर्व भावरूप पदार्थ आपल्या गुणपर्यायांमध्ये उत्पादवे करतात. समजलं? वाचणार आहे कोण? टीका आहे पुस्तक? वाच प्रज्वल. बरं वाचतोय. प्रज्वल वाचतोय? कर प्रयत्न, मी सांगते. भावाः पदार्थाः भवन्ति. मिळालं का? जेसेनाचार्यजींची टीका आहे, मधली असेल. जर दोन्ही टीका तुझ्या समोर असतील तर त्यामध्ये मधली टीका असेल. भाव म्हणजेच पदार्थ आहेत. कानी कोणते आहेत? वाच. जीवादी षड्द्रव्याणी. माझ्या इथे पण असं नाही यथा गोरस द्रव्य रूपेण ते. मला चुकलं का? सॉरी, मी 16वी कथा काढली. खरंच की सगळेजण बघत बसले ऐकत. हां तेच आहे. यथा शोधत बसलोय कुठं आहे म्हणून. होय ना, बरोबर आहे. माझ्याबरोबर फिरत जाऊ नका म्हणून आत्म्यात राहा. असं भटकतो कोणतरी, मार्ग होऊन जातो. यथा गोरसस्य गोरसद्रव्यरूपेण उत्पादः नास्ति विनाशः अपि नास्ति. काय सांगितलं?
ज्याप्रमाणे गोरसाचा गोरस द्रव्य रूपाने उत्पाद नसतो, विनाश सुद्धा नसतो. म्हणजे गोरस हे द्रव्य आहे. काल सांगितलं होतं ना, गोरस म्हणजे काय, दूध, दही, तूप वगैरे हे सगळे पर्याय आहेत. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट काय आहे, गोरस. त्याला गोरस म्हणायचं, दूध नाही म्हणायचं. दूधचं फॉर्म बदलला ना, दही झालं, ताक झालं, लोणी झालं, तूप झालं, ह्या पर्याय आहेत. मग त्या सगळ्यामध्ये सगळ्याला गोरस म्हणलं जातं. म्हणून एखाद्यांचं जर गोरसचा त्याग असेल ना आज, तर ह्या सगळ्या गोष्टी सोडतात ते. एखाद्यांना तुपाचा त्याग असतो, एखाद्याला दुधाचा त्याग असतो, एखाद्या वारी, तर त्यावेळेस गोरसाचा त्याग नसतो. मग एखाद्याने जर असं गोरसाचा त्याग केला तर या सगळ्या पर्याय त्यांना चालणार नाहीत घ्यायला असं. मग त्यांना म्हणायचं आहे गोरस हे द्रव्य रूपाने कधीही उत्पन्न होत नाही आणि त्याचा विनाश पण होत नाही. जे कॉन्स्टंट आहे ना, जसं उदाहरण दुसरं घ्या, सुवर्णाचं घ्या उदाहरण आणि सांगा मला. खडू कुठे ठेवलं दीदी? मला नेहमी कन्फ्युजन होते इथे. गोरस आहे ना, जसं आपण म्हणतो सोनं आहे, तर सोनं दिसतं की नाही. आता दूध आहे, त्याच्यामध्ये गोरस कसं बघायचं? म्हणजे दूध यायच्या आधी गोरस कसं होतं? कारण दुधाला तर गोरस नाही म्हणायचं. पर्याय आहे, ती द्रव्य सोडून तर नाहीये. प्रत्येक पर्याय द्रव्याला धरून आहे. मग गोरस हे त्याच्या आतलं कंटेंट आहे, ते त्याच्या आतलं इन द सेन्स द्रव्य ते आहे आणि त्याची ती पर्याय आहे, दूध, दही वगैरे. तसंच चालू होते ना, पर्याय म्हणजे स्टार्टिंग आपल्याला दिसतं जेव्हा दुधाचं. बरोबर आहे. त्याच्या आधी कोणी त्या मलमूत्राला त्याला वगैरे त्या शेणाला गोरस म्हणेल तर चालणार नाही, कारण ते पण गोपासून, गाईपासून प्राप्त होतं म्हणून त्याला गोरस म्हणलं नाही आहे. जे काय हे भक्ष्य आहे, खाण्यायोग्य आहे, सेव्य आहे, त्यालाच गोरस म्हणलं जातं. काय म्हणले मामा? गोमूत्र, गोबर असं शब्द येतो ना त्याला. हां, म्हणजे गोचंच पार्ट आहे ते, पण हे आपण खाण्यापिण्याच्या भक्ष्याच्या हिशोबाने सांगतोय, त्याला गोरस म्हणलं. मग त्या गाईमध्ये असणारं रक्त वगैरे पण आहे, ते पण गाईचंच पार्ट आहे की, पण भक्ष्याच्या अपेक्षेने असा भेद केला जाणार, गोरस म्हणलं गेलं. तसं सुवर्णाचं सांगा मला काय झालं, साम्यप्ती. सोनं होतं ते काय झालं, सांगी पर्याय बदलून सांगायचं. काय होतं, कंकण होतं. पुढं काय केलं, त्याचं काय हार केला, ते मोडून काय केलं, समजा घट केला. आता सगळ्या पर्याय काय झाल्या. काय काय करणार आहे दिवाळीला, सोन्याचं का आणणार आहे विकत? मामा, सोनं किती आणायचं दिवाळीला? बघ काय दिवाळीला सोनं आणायचंय का म्हणलं. हो, सोनं खरेदी करतात लोक, तर तिथं तुमची दृष्टी कुठं आहे हो, सोन्यावर आहे का पर्यायावर आहे? दुकानात गेल्यावर खरेदी करायला तुम्ही डिझाईनच बघणार, सोनं बघणार नाही. मग तिथं सांगायचं आहे, जरी तुमचं सोनं असेल समजा, काय म्हणायचं, बिस्किट असेल किंवा काय वळं असेल, तर ते सोनं जेव्हा तुम्ही मोडलं आणि काहीतरी बनवलं, तर एक फॉर्म बदलला आणि त्या बिस्किटचं कंकण झालं, किंवा त्या वळं होतं ते त्याचं काय झालं, अशा पर्याय उत्पन्न झाल्या समजा. तर त्या सगळ्या पर्यायांमध्ये सोन्याचा नाश झाला का नाही झाला? प्रज्वल, कसं काय नाश झाला की आता ते वळं कुठं राहिलं? वळं ही सुद्धा पर्यायच होती, हे सांगायचंय. ते बिस्किट म्हणा, ते काय अंगठी म्हणा जी होती ना, ती पर्यायच होती, पण त्यामध्ये पण सुवर्णत्व हे द्रव्य आहे. मग तसं सांगितलं गोत्व हे द्रव्य आहे आणि त्या गायींचे पर्याय वेगळ्या वेगळ्या, ते झालं त्याचं अवस्था. मग तसंच इथं पण सांगितलं सुवर्ण हे द्रव्य आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या पर्याय झाल्या, तर या असत आहेत आणि हे सत आहे. मग आपली दृष्टी सत्वर असेल तर तिथं दुःख नाही आहे. जसं महाराजींनी पण चार्ट करून दाखवलं होतं, माताजींच्या पुस्तकात आहे. काय केलं होतं, त्या वडील, मुलगा आणि मुलगी म्हणजे भाऊ बहीण आणि त्यांचे वडील तिघांचा चार्ट करून दाखवलंय ना. काय सांगितलं सांगा चार्टमध्ये? माहित नाही कोण आहे चार्टचा शिष्य? शिकलो की आपण हे बहुतेक.
काय केलं होतं, घरामध्ये घट होता सोन्याचा मामा, आणि तो घट वडिलांना पूर्वीपासून मिळालेला घरामध्ये, त्यामुळे तो घट घट रूप होता. मग तिथं मुलींनी हट्ट केला की त्याचं काय करायचं आहे, चेन करायची आहे, काय नेकलेस करायचं आहे. आणि मुलांनी हट्ट केला काय, त्याचं मुकुट करायचं आहे, किरीट करायचं आहे. तर दोघांचं भांडण सुरू झालं भाऊ बहिणींचं, की त्या सोन्याचं आपल्याला हेच करायचं आहे. मग दोघांच्या भांडणात कोणाचं झालं सांगा, जय पोरीचं म्हणा. तर त्याचं नेकलेस केला हो म्हटल्यावर आता मुलाला काय झालं, भावाला दुःख झालं ना. मग तिथं सांगायचंय की मुलीला आनंद झाला, नेकलेस उत्पन्न झालं म्हणून. मुलाला दुःख झालं की त्यांनी त्याचं ते घट होता समजा ते मोडला म्हणून दुःख झालं. आणि वडील त्याच्यामध्ये माध्यस्थ, त्याला म्हणायचं काय, उत्पाद वे ध्रुव म्हणा, नाहीतर सुख दुःख आणि माध्यस्थ भाव म्हणा, हान उपादान उपेक्षा म्हणा, सगळे हे तिथं फळं दाखवली गेली. मग या सगळ्यामधून समजून घ्यायचं एवढंच आहे की द्रव्य सत आहे, त्याच्यावर दृष्टी असेल तर कधी दुःख होणार नाही. मग गोरसाचं गोरस द्रव्य रूपाने उत्पाद नसतो आणि द्रव्य रूपाने नाश देखील नसतो, हे सांगितलं. पुढं वाचा. तथापि वाच प्रज्वल. तथापि मिळालं का? दुसरं वाक्य आहे, तथापि वर्ण रस गंध स्पर्श गुणेषु वर्ण रस गंधांतरादि रूपेण परिणामीषु नश्यति नवनीत पर्यायः उत्पद्यते च घृत पर्यायः. इथपर्यंत लव पहिला अर्थ. तथापि निखुलासा करतात, तरी सुद्धा वर्णरस गंध स्पर्श गुणांमध्ये वर्णरस गंधांतर आदी रूपाने परिणामी द्रव्यामध्ये परिणामीषु नश्यति. काय केला अर्थ त्यांनी, वर्णरस गंध स्पर्श गुणों में वर्णरस गंध स्पर्श आदि पर्यायांतर रूप से पर्याय का नाश होता है. म्हणजे पूर्वीच्या वर्णरसगंध स्पर्शाचा नाश झाला आणि उत्तर वर्णरसगंध स्पर्शाचा उत्पाद झाला. आता इथं स्पर्श रस गंध वर्ण हे गुण आहेत बरं का, आणि या पर्याय आहेत 1 2 3 समजा. तर या वर्णरसगंध स्पर्श इथं सगळीकडे सगळं आहे बरं का, स्पर्श रसगंध वर्ण सगळा इथं. तर या पर्याय रूपाने नष्ट झालं द्रव्य, तर अन्य स्पर्श रसगंध वर्णांतर रूपाने उत्पन्न झालं. एवढं शब्द सांगायचे आहेत, त्याला वेगळ्या शब्दात घेतलंय. पर्यायांतर रूपाने पर्यायाचा नाश झाला. या स्पर्श रसगंध वर्ण गुणांमध्ये एका पर्यायाचा नाश झाला, दुसरी पर्याय उत्पन्न झाली एवढंच सांगायचं आहे. किंवा पर्यायाचा नाश झाला आणि पर्याय उत्पन्न झाली एवढं सांगायचं आहे. म्हणून त्यांनी घेतलं वर्णरसगंध स्पर्श गुणांमध्ये वर्णरसगंध स्पर्शादी पर्यायांतर रूपाने पर्यायाचा नाश झालाय, द्रव्याचा नाही. उदाहरण सांगा, आता काय चाललंय घरामध्ये, दिवाळी म्हणा की, दिवाळी चालली ना मामा, दिवाळी चालू आहे ना घरात. मग काय करताय घरात, फराळ करायलात की नाही, काय केलं, चकली शेव सांगा बघू, त्याच्यामध्ये काय घटवणार, पिठाचा चकलीचा उत्पाद. चकली केली होय, बर. आम्हाने सांगितलं काल सगळ्यांना 1 दिवसाची दिवाळी असती म्हणले, एका दिवसात संपवायची, दुसऱ्या दिवशी दुसरी दिवाळी करायची. दिवाळी म्हणून काय असं रात्रंदिवस खात बसायचं नाही तेच काय मामा, आम्हाने सांगितलं 1 दिवस दिवाळी करायची असती.
म्हणजे रोज दिवाळी करा हो, पण एक दिवसाची करा असं सांगायचं आहे. तुमची डबे भरून दिवाळी असती, डबा संपेपर्यंत दिवाळी असती, तर त्याच्यामध्ये ज्ञानीला दोष लागतो. ज्ञानी असं करणार नाही. तर स्पर्श रसगंध वर्ण रूपाने होतं ते पीठ, त्याच्या पर्यायाचा नाश झाला आणि चकली रूपाने ती पर्याय उत्पन्न झाली. त्या स्पर्श रसगंध वर्ण रूप पीठाची चकली ही पर्याय उत्पन्न झाली असं सांगायचं आहे. म्हणून एका पर्यायाचा नाश होऊन दुसऱ्या पर्यायाचा उत्पाद झाला. जसं पुढं सांगितलं त्यांनी, नवनीत पर्याय उत्पद्यतेच घृत पर्याय नश्यती. नाही, उलटं झालं. नवनीत पर्यायाचा नाश झाला आणि घृत पर्याय उत्पन्न झाली. नवनीत म्हणजे लोणी. लोणीचा नाश झाल्यावर काय उत्पन्न होतं? लोणीपासून काय होतं मामा? लोणी नष्ट होऊन काय होतं? तूप. लोणी नष्ट झालं का नाही झालं हे सांगा फक्त मला. पर्याय नष्ट. लोणी ही पर्यायच आहे. त्याच्यामध्ये गोरस द्रव्य आहे ना, म्हणून सांगितलं पर्यायाचा नाश झाला आणि नवीन पर्याय उत्पन्न झाली. नवनीत पर्याय नष्ट होती है और घृत पर्याय उत्पन्न होती है. उसी प्रकार तथा वाचा सतः विद्यमान भावस्य पदार्थस्य जीवादि द्रव्यस्य द्रव्यार्थिक नयेन द्रव्यत्वेन नास्ति विनाशः. बस अर्थ करा. थांबा एवढाच अर्थ करू. आता दृष्टांत सांगितलं, तर दृष्टांत सांगतायत. त्याप्रमाणे सत म्हणजेच विद्यमान, भाव म्हणजेच पदार्थ म्हणजेच जीवादी द्रव्याचा द्रव्यार्थिक नयाने द्रव्यरूपाने नास्ति विनाशः. द्रव्यरूपाने कुठलंही द्रव्य नष्ट होत नाही. कुठलं द्रव्य? जीव असू दे, पुद्गल असू दे, धर्म अधर्म, आकाश काल, कुठलंही द्रव्य असू देत, माझं द्रव्य असू देत, दुसऱ्याचं पराचं द्रव्य असू देत, तरी त्याचा नाश होणार नाही. कोणाचा आपण समजा वैराने घात केला, एखाद्या शत्रूचा आपण घात केला, आपल्याला वैर होतं म्हणून, जाऊ देत, तुम्ही काय केलं हो म्हणलं होतं? मॉस्किटो लावला. काय झालं? म्हणजे डास चावतात म्हणून मला लक्षात आलं बरं का. डास काय केले हो तुम्ही? जेव्हा ते काय लावलं तर ते डास मेले. त्यांचा घात केला का नाही? म्यूट. प्रतिबंधक. प्रतिबंधक काय? नाश केला नाही हे मला सांगायचंय. म्हणजे काय केलं हो? त्याची पर्याय बदलली असेल, त्याचा घात झाला असेल, पण ती जीव नष्ट झाला नाही आहे. त्याच्यामध्ये ते द्रव्य जसं आहे तसं आहे, पुढच्या पर्यायामध्ये गेलं असेल. पण ते लावल्यावर त्याच्या निमित्तात जर घात झाला असेल तर तुम्ही पापी झालात, पुण्यवान होतात. ती पर्याय नेट तर एकच लाईन दिसते, खूपच प्रॉब्लेम येते म्हणजे ऐकतामध्ये. होय का? सगळ्यांनाच का? आवाज येतोय ना माझा नीट? नाही, आम्हाला येतोय. मागचा प्रॉब्लेम होता, नाही तर तुम्हाला येतोय व्यवस्थित? हो. लीव करून परत जॉईन करा. तर काय सांगितलं? ठीक आहे. ओके. विद्यमान भावाचा म्हणजे पदार्थाचा, जीवादी द्रव्यांचा द्रव्यार्थिक नयाने द्रव्यरूपाने नास्ति विनाशः. द्रव्यरूपाने कधीही नाश होत नाही. पुढं नास्ति असतः नास्ति असतः अविद्यमान भावस्य पदार्थस्य जीवादि द्रव्यस्य द्रव्यार्थिकनयेन द्रव्यत्वेन उत्पादः. थांबा, काय सांगा अर्थ? तथापि द्रव्य रूपाने नाश होत नाही हे सांगितलं पहिल्या वाक्यामध्ये. दुसऱ्या वाक्यात काय सांगतायत? अविद्यमान असत असणाऱ्या अविद्यमान भाव म्हणजे पदार्थाचा, कोणाचा? जीवादी द्रव्यांचा द्रव्यार्थिक नयाने द्रव्यत्वेन उत्पादः नास्ति. द्रव्य रूपाने उत्पाद होत नाही. म्हणजे नवीन द्रव्य उत्पन्न झालं असं कधी होत नाही. आहे तेच द्रव्य फक्त पर्यायांतराला प्राप्त होतं. तथापि
मग काय होतं? तथापि- सतचा नाश होत नाही, असतचा उत्पाद होत नाही, तर काय होतं? तथापि गुणपर्यायेषु अधिकरणभूतेषु भावाः पदार्थाः जीवादि षड्द्रव्याणि कर्तूनि पर्यायर्थिकनयेन विवक्षित नरनाटकादि द्व्यणुकादि गतिस्थिति अवगाहन वर्तनादि रूपेण यथासंभवम् उत्पादव्ययान् प्रकुर्वन्ति. छान. काय सांगितलं? काय करतं मग? सतचा नाश होत नाही, असतचा उत्पाद होत नाही, तर काय करतं मग द्रव्य ते सांगतायत. सांगितलं की तथापि तरी म्हणजे उत्पाद होत नाही, सतचा उत्पाद होत नाही आणि सतचा नाश होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही, तरी गुणपर्याय रूप गुणपर्यायामध्ये अधिकरणभूत जे भाव म्हणजे पदार्थ आहे, जीवादी 6 द्रव्य आहेत, ते पर्यायार्थिक नयाने विवक्षित नर नारकादी जीवाची पर्याय, द्वेणुकादी उद्गलाची पर्याय, गती स्थिती अवगाहन वर्तना रूपाने धर्माधर्म आकाशकाल यथासंभव उत्पादव्यय करतात. प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या पर्यायामध्ये उत्पादव्यय करतं. धर्मद्रव्याचा उत्पादव्यय सांगा. धर्मद्रव्याचं काय कार्य काका? मामा धर्मद्रव्य काय करतं? गती हे बरोबर, गती हेतुत्व. मग त्याच्यामध्ये परिणमन चालू आहे की नाही? धर्मद्रव्यामध्ये चालू आहे. काय चालू आहे? ते चालत चालत जात नाही कुठं. धर्मद्रव्य कुठे जाते? चालू आहे. काय चालू आहे? एका गावावरून दुसऱ्या गावाला जातं का धर्मद्रव्य? नाही, त्याच्यात आहे. हा, म्हणजे चालायचं कार्य त्याचं नाही आहे, ते चालत नाही आहे. धर्मद्रव्य चालत नाही मामा, चालता तुम्हाला मदत करते ते धर्मद्रव्य असतं. मग त्याची पर्याय प्रतिसमयाला बदलती आहे. मग भलेही ती पूर्वी काय दिसेल वेगळी, आता वेगळी दिसेल, म्हणजे दिसणार नाही आहे, अमूर्तिक द्रव्य आहे, पण पर्यायाचं परिवर्तन चालू आहे निरंतर. म्हणून सांगितलं की प्रत्येक द्रव्य आहे ते आपल्या आपल्या गुणपर्यायांमध्ये परिणमन करत असतं. मंगल काकी सर्व सांगितलं. पाणी सहाय्यक म्हणजे पाण्यात मासा नाही, पण पाणी आहे का नाही, म्हणजे असं सांगितलं ना. म्हणजे पाण्यात मासा नसताना सुद्धा पाणी गमन करण्यास उद्युक्त आहे की नाही. पाणी तिथं मीडिया आहे, असं म्हणायचंय. म्हणजे तुमचं गमन होऊ दे नाही तर नाही होऊ दे, धर्मद्रव्य तिथं आहे, त्याचं परिणमन निरंतर चालू आहे. तर इथंपर्यंत सांगितलं. याचं समजून काय फायदा जीवनात आपल्याला? यथासंभव प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या गुणपर्यायांमध्ये उत्पादव्यय करतात, हे सांगितलं. काय फायदा समजून? प्रत्येक द्रव्यामध्ये स्वतःचा उत्पादव्यय द्रव्य आहे. दुसऱ्याचं मी परिणाम करू शकत नाही. वस्तू स्वातंत्र्य, ज्याचं त्याचं उत्पादव्यय द्रव्य, माझं उत्पादव्यय द्रव्य माझ्यामुळे तर होत नाही, त्याच्यामुळे माझं नाही. बरोबर. म्हणजे मला कोणाचं परिणमन करायचं नाही आहे किंवा माझं सुद्धा परिणमन मी करू शकत नाही. पर्याय कशी आहे? खचित आहे, क्रमनियत आहे. एकानंतर एक जी येणार तीच येणार. मला आत्ता वाटलं की माझी बाल्यावस्था यावी तर येणार नाही आहे. म्हणजे याच्यानंतर जी पर्याय नियत आहे तिचंच उत्पाद होणार आहे. फक्त त्या सगळ्या पर्यायांच्या परिवर्तनामध्ये मी कोण आहे ह्याचं भावभासन आपल्याला करायचं आहे. म्हणून सांगितलं पर्याय जरी बदलत आहे तरी सुद्धा मी सत आहे, मी ध्रुव आहे, मी निरंतर जाणणारा मात्र आहे. ह्याचं जेव्हा आपल्याला भावभासन होणार त्यावेळेस तिथं आपल्याला सत समजून फायदा झाला. काय म्हणते मामा? एवढी आपल्यामध्ये दृढता करायची. काय? मी जीव आहे, माझा स्वभाव आनंद आहे, मी प्रत्येक समयाला आनंदीच असतो का नसतो? समजा जेवायला आपल्याला दिलं नाही, समजा आपल्याला पाहिजे ती वस्तू मिळाली नाही, काय होतो?
दुःख स्वभाव आहे का तुमचा? मग दुःख कुठून आलं? जे स्वभावात नाहीये ते कसं येणार? दुःखी का झाला? का झालं? पण पर्याय आपल्यात गुणच नाहीये दुःख हा, मग पर्याय कशी काय उत्पन्न झाली हो? बरोबर आहे का नाही? काय म्हणजे तिथे सांगायचंय आनंदच गुण आहे, निरंतर आनंदी राहू शकता तुम्ही, ह्याचा आपल्याला प्रॅक्टिकल करायचं. आता काय करायचं? उद्या आज दिवसभर प्रयोग करायचा हा. काय करायचं? मी आनंद गुणवालाच आहे, मी निरंतर आनंदी आहे, माझ्यामध्ये दुःख नव्हतं, नाही, नसणारच, त्यामुळं मला कधीही दुःखी व्हायचं नाही. इतका कॉन्फिडन्स आणायचा आपण आता की मी आनंदीच आहे, आनंदीच राहणार, हा माझा सत्स्वभाव आहे, आनंद हे माझं ध्रुव स्वरूप आहे, माझ्यामध्ये दुःख ही पर्याय नाही, दुःख हा स्वभाव नाही. एवढं जाणायचं आहे आणि प्रत्येक समयाला त्या स्वभाव रूपाने राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून तर आपल्याला हे समजून फायदा झाला. नाहीतर पर्याय उत्पन्न होतीये, नष्ट होतीये, पुन्हा पुन्हा पर्यायाकडेच दृष्टी जातीये, तर कधी स्वभाव दिसणार नाही. आज दिवसभर काय बघायचं? काय बघणार स्वतःला? मामा आज दिवसभर स्वतःला काय म्हणून बघणार? मी आनंद गुणवाला आहे असं बघायचंय. चालतंय? दिवसभर चिंतन करायचंय आपल्याला. मी आनंदीच आहे म्हणा. मी आनंदीच आहे. प्रत्येक समयाला जाणायचं बरं का. आता म्हणा, नाहीतर सगळ्याला सांगा, नाहीतर अनुभव करा, काही करा, पण काय करायचंय? आज दिवसभर एवढा प्रयोग करायचंय, मी आनंदीच आहे, हाच माझा स्वभाव आहे. प्रयोग करू आपण. चला. हो जाणा हा मी आनंद गुणवाला जीव आहे. पहा, माझ्यामध्ये दुःख नाहीच, माझ्यामध्ये अशांती नाहीच, हा मी नित्य सत्स्वरूप आहे. क्षणिक पर्याय रूप माझा स्वभाव नाहीच. मी आहेच अनुभवा, जीव जाणा. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसाहूणं, नमो